हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, आवळ्याचे सरबत. तुम्ही बघू शकता आवळ्याचे सरबत किती मस्त दिसते तर, आणि प्यायला सुद्धा ते तितकेच छान लागते. आवळ्याचे सरबत पिल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत. तर आज आपण आवळ्याचे सरबत अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कसे बनवायचे आणि ते वर्षभर कसे टिकवायचे ते बघणार आहोत. तर यासाठी आपण सगळ्यात आधी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. तर आता आवळा सरबत बनवण्यासाठी आवळे कसे निवडायचे, तर जे बाजारामध्ये मोठ्या मोठ्या आकाराचे आवळे मिळतात आणि अजिबात त्यांना थोडे डाग नसतात, असे आवळे आपण आवळा सरबत करण्यासाठी वापरणार आहोत, जेणेकरून आपलं सरबत जे आहे ते वर्षभर टिकेल. तर आता आपण या आवळ्यांच्या आधी सगळ्या फोडी करून घेणार आहोत. अशा बारीक बारीक करून आपण याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घेणार आहोत. थोडे बारीक बारीक कट आपण याला देणार आहोत, जेणेकरून आपण नंतर जे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर ते खूप बारीक मिक्सरमधून बारीक होईल यासाठी. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांचे असेच बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपले मस्तपैकी बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत. तर आता आपण या सगळ्या आवळ्यांना थोडे थोडे करून याचं मिक्सरमधून आपण बारीक वाटण करून घेणार आहोत. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर हे आपण मस्तपैकी फिरवून घेणार आहोत आता. तर बघा, मिक्सरमधून बारीक फिरवल्यानंतर याचा असं छानपैकी हे बारीक झालेलं आहे. तर आता सगळ्या ज्या आवळ्यांचे आपण फोडी केलेले आहेत त्याचं असंच वाटण आपण करून घेऊयात आणि नंतर मग रस काढायला घेऊयात. तर आवळ्याचा रस काढण्यासाठी आपल्याला आधीही कोरडं भांडं घ्यायचं आहे. अजिबात त्याला पाण्याचा स्पर्श नको, कारण आपल्याला वर्षभर हा आवळ्याचा रस टिकवायचा असतो यासाठी. आता ज्या कापडाने आपण वस्त्रगाळ करणार आहोत तो कापडसुद्धा पूर्णपणे स्वच्छ धुतलेला आणि पूर्णपणे कोरडा असलेला आपण घेणार आहोत. आता या कापडावरती जो आपण सगळं बारीक करून घेतलेलं आहे ते घालूयात. आणि बघा, असं अर्ध अर्ध करून आपण याचा रस काढून घेणार आहोत. तर किती सहज अशा पद्धतीने आपण हा वस्त्रगाळ करून हा रस काढणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा सगळा रस पूर्णपणे असं पिळून काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपला रस हा निघालेला आहे. अर्धा किलो आवळ्यापासून जवळपास अर्धा लिटरची बॉटल फुल भरते. रस काढून झालेला आहे आणि जो चोथा उरतो त्या चोथ्याचा सुद्धा आपण दोन पद्धतीने वापर करू शकतो. तर एक म्हणजे या चोथ्याला आपण पूर्णपणे वाळवून आपण याची आवळा पावडर तयार करू शकतो, आणि दुसरं म्हणजे आपण याचा मुखवास बनवू शकतो. यामध्ये थोडासा अद्रकचा रस, काळं मीठ टाकून आपण याचा मुखवास बनवू शकतो. तर बघा, आता आवळा सरबत कसं बनवायचं ते बघूयात. तर आवळ्याचा रस आपण काढलेला आहे, तर त्यामध्ये आपण 1 चमचा काळं मीठ घालणार आहोत. आता अर्धा किलो आवळ्याच्या ज्यूससाठी आपण 2 लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. तो लिंबूचा रस घालूया, जेणेकरून याचा जो तुरटपणा असतो तो कमी होतो. नेक्स्ट आपण अर्धा किलो आपण आवळे घेतलेले होते, तर आपण यासाठी अर्धा किलोच पिठी साखर वापरणार आहोत. जेवढ्याला तेवढीच पिठी साखर वापरायची. थोडी थोडी करून आपण यात ॲड करूयात आणि ती पूर्णपणे विरघळून घेऊयात. तर बघा, पूर्ण साखर आपण यामध्ये घातलेली आहे आणि आता हे पूर्णपणे आपण मिक्स करत आहोत. तर बघा, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आवळा ज्यूस बनवलेला आहे, आणि तो पण अगदी कमी वेळामध्ये, अगदी कमी साहित्यामध्ये, आणि तो पण वर्षभर टिकणारा. आपल्याला कधी पण वाटेल की आपल्याला आवळा ज्यूस प्यायचा आहे तर आपण याचा नक्कीच वापर करू शकतो. तर बघा, अशा पद्धतीने आपला आवळा ज्यूस तयार आहे.
आवळा ज्यूस तयार झाल्याच्या नंतर स्टोअर कसा करायचा तर आपण आता ते बघणार आहोत. तर स्टोअर करण्यासाठी आपण काचेच्या बॉटलचा वापर करणार आहोत. काचेची बॉटल पण अगदी स्वच्छ असावी, आतून बाहेरून दोघीकडनं स्वच्छ असावी, जेणेकरून त्यात थोडंसुद्धा पाणी असायला नको. जर त्याला पाण्याचा स्पर्श झाला तर मग आवळा ज्यूस हा वर्षभर टिकत नाही. यासाठी तर बघा, आतून बाहेरून आपण पूर्णपणे स्वच्छ केलेली बॉटल घेतलेली आहे आणि ही अर्धा लिटरची बॉटल आहे. ही पूर्ण भरून आपला आवळा ज्यूस हा तयार झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण यामध्ये आवळा ज्यूस स्टोअर केलेला आहे. तर आवळा ज्यूस बनवताना 1/3 कप हा ज्यूस घ्यायचा आणि बाकीचं पाणी घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आवळा ज्यूस तयार करू शकतो. बघा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आवळा ज्यूस तयार केलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवळा ज्यूसचा फायदा आपल्या आरोग्यासाठी आपल्याला नक्कीच होतो. याचे भरपूर फायदे आहेत आणि टेस्टला सुद्धा तो छान लागतो. असेच आवळा आपण खात नाहीत, आवळे तुरट लागतात. तर ज्यूस जर आपण केला तर नक्कीच आपण ते ज्यूस पीत राहू. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.